आज नयन जशी माझी मुलगी आहे तशीच ती तुमची मुलगी आहे ना. काय 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 आपली नयन? ही आपली वगैरे नाहीये नयन, ही नयन तुमचीच आहे. पण आई, पुसून टाकीन मी हा बट्टा. नयन पुसून टाकीन मी बट्टा. संपून टाकेल स्वतःला, मरून जाईल आई मी. खबरदार असं बोलीस तर थोबाड फोडीन मी तुझं. म्हणजे परक करून टाकलं ना मला या घराने, आणि तेच मला म्हणायचंय. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा गैरसमज नाहीये नयन. विशाल, अरे तुझ्या जगण्याला काही अर्थ नाहीये, काहीही कामाचा नाहीयेस तू. अरे स्वतःच्या बहिणीचं रक्षण करण्यास असमर्थ ठरलास. मग आज स्वतःच्या पायावर जरी उभा असलास ना तरी त्याचा उपयोग काय? त्यापेक्षा पांगळा म्हणून अंथरुणात पडला होतास तेच बरं होतं. अगतिक झालायस तू. माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचा उरलेला नाहीस. कधीही कोणाच्या उपयोगात न पडणारा माणूस. कोणाच्या काय रे, स्वतःच्या देखील. असलं आयुष्य काय कामाचं. अरे राजू बेटा, हा अरे काय झालं काय? हा तू गप्प काय? हा बेटा, काय झालं बेटा? हा ए राजू बेटा, ए राजू बेटा, सांग ना बाबा, काय झालं काय? तू गप्प काय एवढा? काय सांगशील की नाही? माझ्याशी कोणी सरळ बोलत नाही. का बरं? माहिती नाही. काय झालंय काय नक्की सांग मला. हा काय झालंय? आई म्हणाली तू माझ्याकडे यायचंच नाही, हा बोलायचं सुद्धा नाही. असं त्या म्हणाल्या? हो ना. त्यांना तू उलट सुलट बोलला असशील ना, म्हणून त्या तशा म्हणाल्या. उलट पुलट म्हणजे काय? त्या म्हणाल्या असतील तू चांगला मुलगा आहे, पण तसं तू वागला नसशील ना. नाही नाही, तशी नाही म्हणाली. मग म्हणाली तू खूप वाईट आहे. हा असं त्या म्हणाल्या? आणि म्हणाली तू भिकारड आहे. अरे बाप रे. भिकारडा म्हणजे काय काका? म्हणजे तू चांगला मुलगा. हो. हो. आणि अनाथ म्हणजे काय हो काका? हे मात्र लय भारी. तुम्हाला माहिती नाही का? अरे मी नोकर माणूस, मला जे एवढं माहित असतं तर मी साहेब नसतो का झालो? तुम्हाला काहीच माहिती नाही. असं कसं काय नाही माहित? अरे मी दिवसभर काम करतो, हा जेवण बनवतो, परत तुला शाळेत पोहोचवतो की नाही? हा हो. आणि सगळ्यांच्या शाळेमध्ये आधी पोहोचतो की नाही आपण? हो की नाही? हो. मग मी जातो. अरे अरे राजू, अरे माझं ऐक. अरे अरे राजू, अरे ऐक तरी राजू. बाबा बाबा. अरे राजू, ये बेटा ये. काय रे,
अजून नाराज आहेस? एवढ्या वेळ राग नाही ठेवायचा बेटा. बाबा बाबा अनाथ म्हणजे काय हो? सांगा ना बाबा अनाथ म्हणजे काय? मी अनाथ आहे का? तुम्हाला पण माहिती नाही? अरे बेटा असं नाहीये. हे बघ, अनाथ म्हणजे चांगला मुलगा, गुड बॉय. आणि तसंही बेटा हे बघ, प्रत्येकाला प्रत्येक विषयाची माहिती असणं आवश्यक नाही आहे रे. कुणी कुणी एखाद्या विषयात हुशार असतो, कोणी दुसऱ्या विषयात हुशार असतो. आता मला सांग, तुझा सगळ्यात आवडता खेळ कुठला? क्रिकेट. हा, मग तुला क्रिकेट मध्ये कुणी हरवू शकतं का? नाही. नाही ना, तसंच आहे. चला आपण क्रिकेट खेळू. अरे बापरे, आताच? माझा तेंडुलकर, ऐक, आपण काय करणार आहोत माहितीये? आज तू आणि मी आपण दोघं फिरायला जायचं, मस्त फिरायचं, हो. हा, आईस्क्रीम खायचं. अरे वा. ठरलं तर आपलं आज आपण फिरायला जाणार. पण कधी? अरे बेटा, माझे जरासं काम आहे ना, हे संपलं की जाऊ लगेच. तोपर्यंत मी आजीला विचारून येतो काय? की तुम्ही मला ते नाही सांगितलं ना की अनाथ म्हणजे काय असते. मी आजीला विचारून येतो. काय झालं रे? काय झालं? काय नाही साहेब, एक भरधाव ट्रकचा हिला धक्का लागला आणि फेकली गेली बिचारी. साहेब नाही, ट्रकवाल्याची चूक नव्हती. ते मीच जीव द्यायला. काय? ऐक, नाव काय तुझं? वर्षा. ए, रिक्षा बोलू चल. सावकाश ये. दूध पिऊन घे, दूध आण. अगं नको गं, मला भूक नाहीये मला. असं कसं? दूध पिऊन घे राजा. आजी, हा राजा. अनाथ म्हणजे काय ग? अनाथ म्हणजे ज्याला आई नसते, बाबा नसतात, त्या मुलांना अनाथ म्हणतात. मी अनाथ आहे का? असं कोण म्हणाल तुला? आई. ही वेड आहेस का तू? मला एक सांग, तुला आई आहे की नाही? आहे की नाही? हो की नाही? हा. बाबा आहेत की नाही? आजी आहे, आजोबा आहे, आत्ती आहे. मग तू अनाथ कसा? नाही ना, तू अनाथ नाही की नाही? सगळे आहेत की नाही तुला? आई रागाच्या भरात बोलली असेल रे. ती काही रागाच्या भरात बोलली ना तर तिचं म्हणणं असं मनावर नाही घ्यायचं. कळलं तुला? चला आता, तू अनाथ आहेस का? परत सांग. नाही ना, मग डोक्यातून हे सगळं काढून टाकायचं. वेळ उभा, दूध प्यायलास? चल जा, पळ 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 पळ, दूध पी पटकन. काय आहे, काय वहिनी पण ना, अनाथ म्हणाली त्याला. किती लहान आहे, काय परिणाम होतील त्याच्या डोक्यावर. तिला पण ना खरंच कधी कधी काही कळत नाही बोलायचं. रागाच्या भरात काही पण बोलून जात. तसं असताना नयन, आई होणं सगळ्यांच्याच नशिबात नसतं बघ. आणि त्याही पेक्षा आई जगणं
हे खूप थोड्या लोकांच्या नशिबात असतं. दुसऱ्यांकडे बोट दाखवायची, दुसऱ्यांचे दोष दाखवायचे. समोर एक बोट दाखवणार 3 बोट आपल्याकडे असतात हा विचारच करत नाही. खूप उशिरा कळतं त्या बोटावरती स्वतःचा मोठेपणा दिमाखात मिरवतात आणि बऱ्याच वेळेला बरंच काही चुकत जात. कोण सांग समजावून पण कळा सांगणार. आई, आज माझे डोळे उघडले. लपलेल्या 3 बोटांनी मला बरंच काही शिकवलं. अगं बस. आई, मी चुकले. राजूशी मी असं वागायला नको होतं. मी त्याला खूप बोलले. प्रत्येक वेळी नाही नाही ते त्याला बोलले. आज मला या सगळ्या गोष्टींचा खूप पश्चाताप होतो. आई, मी चुकले. मला कधी कळलंच नाही आई म्हणजे काय असतं. पण आई, आज मी तुम्हाला एक प्रॉमिस करते, यापुढे मी राजूशी असं कधीच वागणार नाही. जमेल तेवढं आईचं प्रेम देईन त्याला मी, आणि घरातही सगळ्यांशी नीट वागेल. अनाथाच्या देवा तुझ्या वेदनेचा वेद झाला. थेंब थेंब आसवाचा पाषाणात पाझरला. सुटे फास प्रारब्धाचा अश्रू दाटले लोचनी. घोट घेतल्या विषाची आज झाली संजीवनी. घरच्यांना बाहेर बोलू. वर्षा, अगं काय झालं तुला? इन्स्पेक्टर साहेब, काय झालं हिला? तुमची वर्षा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. काय? हो, काय सांगताय काय? हो, वर्षा, मला वर्षाकडून सगळं समजलंय. यशोधरा गुप्तेंचा मुलगा दिलीप याच्याशी तुम्हीच हिचं ठरवलेलं लग्न मोडलं. कारण काय? तर दिलीपची बहीण नयन हिच्यावर झालेला अत्याचार. यात बिचाऱ्या नयनचा काय दोष आहे मला जरा सांगाल? जग काय म्हणेल? अहो, जग आत्ताही म्हणेल हो, वर्षा आणि दिलीपचं लफडं होतं म्हणून. लफडं बरं का, प्रेम नाही, लफडं. प्रेमाचं लफडं करायला जगाला काय फार वेळ लागत नाही अजिबात. वर्षाला या लफड्यातनं दिवस गेले आणि म्हणून तिने जीव देण्याचा प्रयत्न केला असं जर जग म्हणायला लागलं तर किती जणांची तोंड बंद करणार आहात तुम्ही? हा, जगाला काय बोलायला काही चालतं. सख्खे भाऊ बहीण जरी रस्त्याने चालले असतील तरी बघा बघा लफडं चाललंय असं म्हणतं जग. आणि तुम्ही या असल्या जगाचा विचार करताय, स्वतःच्या मुलांच्या मनाचा नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जर मेली असती ना तर दिलीपला 100 मुली मिळाल्या असत्या. बरं का हे वर्षा, तूही लक्षात ठेव, दिलीपला 100 मुली मिळाल्या असत्या, पण तुमची मुलगी तुम्हाला मिळाली असती परत. नशीब समजा ट्रकचा नुसता धक्का लागला आणि तुमची वर्षा वाचली. वर्षा, वर्षा, आई, मी नाही ग जगू शकत दिलीप शिवाय. तू प्लीज समजून घे, मी नाही जगू शकत. वर्षा, वर्षा, चुकलं माझं. अगं मी आमचाच विचार करत राहिलो, तुझा विचार केलाच नाही. खरंच चुकलं आमचं. मॅडम, जाता जाता तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की ज्या नयनमुळे तुम्ही वर्षाला दिलीपपासून दूर करताय त्या नयनला मी पत्नी म्हणून स्वीकारतोय. हो,
आता दिलीपचा स्वीकार तुम्ही करायचा की नाही करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. येतो. काळजी घ्या. मर्यादा? तू सांगतोयस मला मर्यादा असतात? अरे या घरात कोणाचं काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, थोडा वेळ जरी मी इथे राहिले ना तर वेळ लागेल मला. का? खरं बोलत तर राग आला, त्रास झाला, पण कोणाच्या जीवावरती तू पोसणार आहेस तुझ्या मुलाला? तुझ्या बापाच्या जीवावरती? अरे तुझी लायकी तरी आहे? खिशात दमडी तरी आहे का? स्वतःच्या मुलाला नीट सांभाळू शकणार आहेस? त्या लायकीचा तरी आहेस का तू? देवकी! विशाल! शाब्बास विशाल, शाब्बास. पायाबरोबर हातातही जोर आलेला आहे तुझ्या. या घरातल्या अशांततेला आजवर मी कारण झाले. मी कधीही विशालशी प्रेमाने वागले नाही, कारण मला कधीही तो योग्यतेचा वाटलाच नाही. कुठल्याही स्त्रीने केली नसेल इतका अपमान मी त्याचा केला. पण आज मी पूर्ण संपले. मी इतकी वर्ष विसरली होते की माझा एक संसार आहे, माझं एक घर आहे, माझा एक नवरा आहे आणि त्याची स्वप्नही आहेत. मी जे आहे त्यात फक्त दोष काढत राहिले. स्वतःच्या अहंकाराला जपण्यासाठी इतरांना मातीमूल समजत आले. पण आज मी उघडी पडले. मला बाळ होऊ शकणार नाही. मला बाळ होऊ शकणार नाही. किती वेळा सांगितलं आई म्हणायचं नाही म्हणून? कळत नाही तुला? तुझी तयारी करून द्यायला मी काय तुझी नोकर नाहीये. कुठून आणलाय भिकारडा, अनाथ, माझ्या डोक्यात ताप. आणि किती वेळा सांगितलं रे तुला मला आई म्हणायचं नाही? कळत नाही तुला? आणि हजारदा सांगितलं माझ्या पाठीपाठी करायचं नाही, कळलं? बरं वाटणार ना आता तुम्हाला? सोनिया, मी तुम्हाला त्रास दिला ना? खूप लागलाय का तुम्हाला? मी नाही देणार परत तुम्हाला त्रास. पण मी ना गणपती बाप्पाला सांगितलंय की लवकर बरं कर माझ्या आईला. सॉरी, तुम्ही किती मला रागवलं ना, मला आईच मला वाटतं तुम्हाला. आई बोल ना. आई बोल ना मला. आई बोल ना. सॉरी, चुकून बोललो मी. तुम्ही आता जीवाचं औषध घ्यायचं. आजपासून मी तुझं सगळं ऐकणार बाळा. तू सांगशील ना ते सगळं करणार. तू लवकर बरी हो. मग तू बरी झाली ना, आपण गणपती बाप्पाच्या मंदिरला जाऊ. चालेल. मी ना आता बाप्पाला चांगली बुद्धी मागणार आहे. आणि तूही सांगा बाप्पाला की मला चांगली बुद्धी दे, माझं रक्षण कर. हो, बाप्पा लहान मुलांचं ऐकतो ना, मग माझ्यासाठी तू बाप्पाला सांगशील? हो, पण नाही. सॉरी, परत चुकलो. आई बोल ना.
माझ्यासाठी एकदाच आई बोल. खरंच माझी आई. परत एकदा आई बोल ना. आई खूप छान वाटतं. बोल. आई अजून एकदा बोल. आई. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. किती मेहनत करण्याची वृत्ती आणि जिद्द हवी, तरच यश त्याच्या पदरात पडतं. हा आता हे यश कोणाला लवकर मिळतं तर कोणाला उशिरा मिळतं. पण एक ना दिवस यश. हे काय बघतेस? याड बंबू.